तर DHS रिलेटेड जे काही क्वेश्चन होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड, तर पुढला पार्ट घेऊ. जो रिपीटेड क्वेश्चन आहेत ते मी आता रिपीट घेत नाही. जे काही समजा रिपीट क्वेश्चन आहेत तर ऑलरेडी आधीच्या ह्याच्यात क्लिअर झालेले आहेत. फर्स्ट, DHS स्टाफ नर्स में ज्वाइनिंग के बाद कितने मंथ के बाद फर्स्ट सॅलरी मिळती आहे? त्याला टाईम लागेल अप्रॉक्स एक 2 मंथ तरी लागेल. तुमचं अकाउंट निघण्यावर आहे. ठीक आहे, तुमचं DCPS NPS ते अकाउंट काढावं लागतं. सेवार्थ ID तुमचा जनरेट व्हावं लागतं. त्याच्यानंतर पेमेंट होतं. त्याचं तुमचं ट्रेझरीला नंबर वगैरे दिला ना, मग पेमेंट होतं. तर या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला 1-2 महिने तरी जातील. ते डिपेंड आहे तुमचं जिथे जॉईनिंग होते तिथे. आता क्लरिकल स्टाफवर डिपेंड आहे ते किती फास्ट काम करून घेतात. तरी जनरली अकाउंट क्रिएट व्हायला वगैरे यायला 1-2 महिने तरी लागतं. तर एक सरासरी 2 महिने तरी ॲव्हरेज पकडून चला, 2 महिने तरी लागेल. सर, नोटीसमध्ये त्यांनी सांगितले की एखादं डॉक्युमेंट नसेल तर ₹100च्या बॉन्डवर लिहून द्यायचं, पण माझं 10th आणि 12thच्या बोर्ड सर्टिफिकेटनं मार्कशीटवर स्पेलिंग मिस्टेक आहे. मग मी एकच बॉन्ड करू की प्रत्येक डॉक्युमेंटसाठी डिफरंट बॉन्ड करावे लागेल? एकापेक्षा जास्त डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होतं ना, मग कसं बॉन्ड बनवून देऊ? किती जरी प्रॉब्लेम असेल तुमचे एकाच बॉन्डवर द्यायचं. ठीक आहे, एकाच बॉन्डवर तुमचे जेवढे प्रॉब्लेम असतील ते एकाच याच्यावर लिहून द्यायचे. त्यासाठी प्रत्येकासाठी सेपरेट बॉन्ड बनवण्याची गरज नाही. तुमचे जे काय ते एकाच बॉन्डवर मेन्शन करायचं की माझ्या या डॉक्युमेंटवर अशी स्पेलिंग मिस्टेक आहे. नेक्स्ट, जे पास आहेत त्या सर्वांना DVसाठी बोलवतील का? मी याच्या आधी सांगितलं होतं की DHSमध्ये याच्यासाठी DVसाठी आधी बोलवतात, नंतर ऑर्डर देतात, अशी प्रोसेस होत नाही. आत्तापर्यंत जी झालेली प्रोसेस आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितली होती कशी होती DHSची प्रोसेस. डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट टाकतात. ठीक आहे, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट टाकतात की हे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या. ठीक आहे, डॉक्युमेंट क्लिअर असतील तर ऑन द स्पॉट लगेच ऑर्डर देतात. तर त्याच्यामुळं की 90च्या ह्याला बोलवतील का वगैरे ते नाही सांगता येणार. कारण जर तुम्ही कट ऑफमध्ये बसले, ठीक आहे, तुमचं जर सिलेक्शन होत असेल 90पर्यंतच्या कॅन्डिडेटचं जर सिलेक्शन होत असेल, ठीक आहे, तर 90च्या कॅन्डिडेटला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. त्याच्यामुळं असं नाही की ह्या मार्कच्या कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील का. DVसाठी बोलवतात आणि सिलेक्शन नंतर ठरवतात, असं होत नाही DHSमध्ये. म्हणजे आतापर्यंत झालेलं नाही. इथून पुढे जर काही चेंज झाले तर मी तसं सांगेन, अपडेट देईन. पण आतापर्यंत कधी मागच्या एक्झामला असं झालं नाही की डॉक्युमेंट व्हेरीफायला आधी बोलवलं आणि नंतर ऑर्डर दिल्या. तर जर तुमचं सिलेक्शन होत असेल पासिंग कॅन्डिडेट्सचं पण, जसं एक्झाम्पल समजा स्पोर्ट वगैरे असतील ते 90ला पण त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. तर त्यांना ते ऑब्व्हियसली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. सिलेक्शन होतं असेल तरच बोलवतील. पासचा आणि त्याचा काही संबंध नाही. असं नाही की पास झालं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतीलच. DHS जे सिलेक्टेड होतं त्यांनाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतो. पासिंगचा आणि त्याचा काही संबंध नाही. सर, ग्रॅज्युएशनची TC पण लागेल का? माझ्याकडे झेरॉक्स आहे, ओरिजिनल नाही. TC हे मॅन्डेटरी नाही. TCच्या बदल्यामध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचं 10th सर्टिफिकेट ते पण चालतं. ठीक आहे, तर तुमचं ग्रॅज्युएशनची TC नाही तर समजा कुठं पोस्ट ग्रॅज्युएशनला वगैरे कुठं असेल तुमची, कॉलेजला दिलेली असेल, तर असं नाही की तुमचं कुठं ॲडमिशन चालू आहे तर DVसाठी म्हणणार नाहीत की तुमचं ॲडमिशन कॅन्सल करून TC घेऊन या आम्हाला दाखवायला. असं नाही. कॉलेजचं असेल कुठं ॲडमिशन चालू, कॉलेजचं बोनाफाईड वगैरे घ्या. पण तसं TC मॅन्डेटरी नसते. TCच्या बदल्यामध्ये 10th सर्टिफिकेट वगैरे असतं. ठीक आहे, तर त्याचं काही गरज नाही. TCची इतकं काही हे नाही. म्हणून असेल ठीक, नसेल तर 10th सर्टिफिकेटवर पण चालतं. जर कॉलेजला वगैरे असेल तर ऑब्व्हियसली कॉलेजचं काही बोनाफाईट वगैरे घेऊन या. असं लेटर हेड वगैरे त्याच्यावर मेन्शन करून घेऊन या की ॲडमिशन चालू आहे. कारण ते काय तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय ॲडमिशन कॅन्सल करून TC आणा म्हणणार नाहीत तुम्हाला. नेक्स्ट सर, 5 इयर्स पूर्वीचं EWS सर्टिफिकेट आहे, त्यावर डेट लिहिलेली नाही. सो EWS आत्ता चालू शकतं का न्यू बनवावं लागेल? एकतर EWS 1 इयरसाठीच असतं. ठीक आहे, 1 इयरच व्हॅलिडिटी असते. त्याच्यात तुमचं 5 इयर्सचं म्हणताय तुम्ही तर ऑब्व्हियसली ते एक्सपायर्ड आहे. जर त्याच्यावर डेट नसेल कुठं तर ते ऑब्व्हियसली ते ॲक्सेप्टच करणार नाहीत. कारण ते सर्टिफिकेटच व्हॅलिड नाही ज्याच्यावर डेटच नाही. असं विदाऊट डेटचं ॲक्सेप्ट करणार नाही. आणि तुम्ही जर त्याच्यावर हाताने काही डेट वगैरे मेन्शन करताय किंवा काही हे करताय, चुकीचं हे करताय, तर ऑब्व्हियसली मी तर ॲडवाईस करणार नाही की तुम्ही तसं करावं म्हणून. कारण त्यांनी नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केले की फक्त तुम्हाला ते रिजेक्टच करणार नाही तर कायमचं बॅन करून परत फौजदारी गुन्हा पण दाखल करणार, असं त्यांनी मेन्शन केले नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे, तर असं काही इलिगल गोष्ट करायला मी तर काय ॲडवाईस करणार नाही तुम्हाला. ठीक आहे, पण बाकी तुमचं हे आहे पर्सनल, पण हे नाही चालणार. ठीक आहे, क्लिअरली जर म्हणता तुम्ही 5 वर्ष आधीचं ते नाही चालणार. न्यू काढावं लागेल का? हां, न्यू लागेल,
पण आता न्यू यावेळेस आत्ता काढलेलं ते ॲक्सेप्ट करतील नाही करतील ते आधी काढायला पाहिजे होतं तुम्ही. ठीक आहे बघा, पण नाही चालणार. जर तुम्ही हे विचारताय 5 इयर्सचं तर ते बिलकुल नाही चालणार. सर महिला आरक्षण सर्टिफिकेट लागेल का? नाही लागत. फिमेल रिझर्वेशन सर्टिफिकेट वुमन्स रिझर्वेशनचं लागतं कुणासाठी ते आता बंदच झाले. ठीक आहे, हे कुणालाच लागत नाही. जर कॅटेगरीच्या फिमेल्स बेनिफिट घ्यायचं असेल त्यांना तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल कॅटेगरीचंच लागतं. ठीक आहे, पण आता त्याची पण गरज नाही. ऑलरेडी 90% जागा सेपरेट करून दिलेल्या आहे, त्याच्यामुळे याची पण काही गरज नाही. त्याच्यामुळे हे फिमेल रिझर्वेशन महिला आरक्षण सर्टिफिकेट नाही लागणार कुणाला. ठीक आहे, तर याची काही गरज नाही. 45% पासिंग क्रायटेरिया कमी होईल का? नाही होणार. ठीक आहे, 45च्या खाली म्हणजे 90च्या बिलो नाही येणार तो पासिंग क्रायटेरिया आहे, त्याच्या खाली नाही येणार क्रायटेरिया. सर डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड चालतील का? चालतात, काही प्रॉब्लेम नाही. सेल्फ अटेस्टेड कसं करायचं मी आधी सांगितलं होतं. तुमचं इथं वर साईन करायची, खाली डेट लिहायची आणि खाली सेल्फ अटेस्टेड मेन्शन करायचं. सेल्फ अटेस्टेड म्हणून लिहायचं, बस झालं. बाकी काही करायची नाही. कुणाकडून सेल्फ अटेस्टेड वगैरे करून आणण्याची काही गरज नाही, तुम्ही स्वतः करू शकता. सर DHS में मैक्सिमम कितने महीने लगते हैं जॉइनिंग के लिए? जॉईनिंगसाठी सांगितलं ना, DVला जर बोलवलं ना तुम्हाला ते ऑन द स्पॉट लगेच ऑर्डर देतात. तुम्ही इमिडिएटली ऑर्डर घेऊन DVला गेले, DV क्लिअर असेल, जाग्यावर ऑर्डर देतात, जाऊन इमिडिएट तुम्ही जॉईन करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एका दिवसात जॉईन करू शकता. तर त्याच्यामुळं जॉईनिंगचा ह्याचा काही प्रॉब्लेम नाही. हां, मॅक्झिमम ते तुमच्यावर आहे. जितका मॅक्झिमम ड्युरेशन दिलं आहे त्याच्यामध्ये किती दिवसात जॉईन व्हायचं तुम्हाला. लास्ट टाईम तर 15 दिवस दिला होता. जसं DMRनं आता 30 दिवस दिला, तसं DHSनं लास्ट टाईम 15 दिवस दिला होता. तर ठीक आहे, तुम्ही मॅक्झिमम 15 दिवसात होऊ शकता ऑर्डर मिळाल्यापासून. ते तसं ऑर्डरवर मेन्शन असतं किती दिवसाचा टाईम आहे. ठीक आहे, आता यावेळेस जे ऑर्डर देतील त्याच्यावर मेन्शन करून देतीलच ते किती दिवसात जॉईन व्हायचं ते. तर तेवढ्या दिवसात जॉईन होऊ शकतो तुम्ही. सर ग्रुप डीसाठी फिटनेस सर्टिफिकेट लागेल का? हे फक्त ग्रुप डीसाठी म्हणून नाही, तर ऑल सगळ्यांसाठी सांगतो की मेडिकल आपलं फिटनेस सर्टिफिकेट DHSमध्ये नाही लागत, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे, परत म्हणताल की कसं काय लागत नाही. DVसाठी म्हणतो आहे फक्त. ठीक आहे, DVसाठी मेडिकल फिटनेस लागत नाही. जसं DMRनं मागितलं होतं DVसाठी, तसं DHSमध्ये नाही लागत. मेडिकल फिटनेस होतं सगळ्यांचंच, ते जॉईनिंग नंतर होतं. ठीक आहे, जॉईनिंग नंतर जे तुम्ही जाता ते डिपार्टमेंट जे करून घेतं ते मेडिकल फिटनेस होतं, सगळ्यांचं होतं कंपल्सरी. ठीक आहे, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाही लागत जसं DMRनं मागितलं होतं ते. आणि हे ऑल कॅडरसाठी सांगतो आहे, सगळ्या पोस्टसाठी, फक्त ग्रुप डीसाठी म्हणून नाही. ते नर्सिंग असेल किंवा बाकी कोणी. MSIT आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे तर काही बॉन्डवर लिहून द्यावी लागेल का? तसं गरज तर नाही आहे काही की बॉन्ड पेपरवर लिहून देण्याची, पण जर त्यांनी मागितलं तर द्या बॉन्ड पेपरवर लिहून. ठीक आहे, मागितलं तर द्या, तसं तर काही कॉमन रूल आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर नंतर पण त्याची, जर त्यांनी मागितलंच तर द्या. ठीक आहे, ते आता डिपेंड आहे, तिथला DD वगैरे जे असतील ते त्यांच्या मनावर आहे, मागतेत का नाही. पण असं तर शक्यतो तर कोणी मागत नाही. दिलेली कागदपत्र सर्व खरी असून कोणतीही खोटी माहिती नाही या आशयाचे प्रतिज्ञापत्र कोण देतं? हे असं सेपरेट प्रतिज्ञापत्र वगैरे देण्याची काही गरज नाही. ठीक आहे, कोणाला काही घेण्याची गरज नाही. असं सेपरेट प्रतिज्ञापत्र DV झालं, त्याच्यावर तुमची साईन असतेच खाली. ठीक आहे, ते तुम्ही स्वतः व्हेरीफाय करता की हां हे माझे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, किंवा ह्याच्यात काही खोटं आढळून आलं तर तसं नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला रद्द करण्यात येईल, तुमच्यावर केस होईल, तुम्ही त्याच्यावर साईन करताय DV झाल्यास. ठीक आहे, त्याच्यामुळं असं काही सेपरेट प्रतिज्ञापत्र देण्याची काही गरज नाही कोणतं. ठीक आहे, तर तुमचं जे DV झालं तर त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर खाली तुमची तुमची पण साईन असतेच त्याच्यावर. ठीक आहे, ते विदाऊट तुमच्या साईनचं कुठलंच काहीच करत नाही. DMRला पण तुम्ही बघितलं असेल सेम तसं DHSमध्ये पण तुमची साईन घेतातच ते. त्याच्यामुळं असं काही प्रतिज्ञापत्र वगैरे सेपरेट देण्याची गरज नाही. सर मी पुणे डिव्हिजनमधून फॉर्म भरला आणि माझं डिस्ट्रिक्ट गोंदिया आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठे बोलवणार? तुमचं ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे ना त्या डिव्हिजनलाच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, जॉईनिंग होतं, तुमचं सगळी प्रोसेस A to Z सर्व तिथं होतं. ठीक आहे, A to Z सर्व तुमचं DV तिथंच होणार, जॉईनिंग तिथंच होणार, म्हणजे त्याच विभागामध्ये, आणि तुमचं सर्व काय तिथंच होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही गोंदियाचे असताल किंवा कोणत्याही साईडचे असताल, पण तुम्ही जर समजा एक्झाम्पल तुम्ही पुण्यामध्ये भरला आहे तर तुमचं पुण्यालाच होणार. तुमचं DV पण पुणे विभागातच होणार, तुमची जॉईनिंग पण पुणे विभागातच होणार. ठीक आहे, तर
हे फक्त त्या पुणे डिव्हिजनसाठी सांगत नाही, सगळ्या डिव्हिजनचं. जसं एक्झाम्पल कोणी कोल्हापूर डिव्हिजनमध्ये भरला आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण कोल्हापूर डिव्हिजनलाच होणार. असं नाही होत की याचं जसं आपलं DMRचं मुंबईला झालं पूर्ण ऑल स्टेटचं, तसं नाही. DHSचं त्या त्या विभागातच होतं. तुम्ही ज्या विभागात फॉर्म भरला आहे त्या विभागातच व्हेरिफिकेशन होतं. सर नेमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, डॉक्युमेंट्सवर गॅझेट बनवलं तर चालेल का? मग ते डॉक्युमेंटवर मिस्टेक नाही दुरुस्त केली तर चालेल का? गॅजेटची वगैरे एवढी काही गरज नाही. ₹100च्या बॉन्ड पेपरवर पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आणि गॅजेट वगैरेचं ते जाऊ दे, त्याची काही गरज नाही. बॉन्ड पेपरवर पण चालतं, बनवलं असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मिस्टेक नाही दुरुस्त केली तर चालते का? चालतं, ते तुमचा पर्सनल हे आहे विषय. तुम्हाला जर चेंज करून घ्यायचे का नाही, कारण पण प्रत्येक ठिकाणी कुठं जर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची वेळ आली तर तिथे सांगावं लागेल की नाही, स्पेलिंग मिस्टेक अशी आहे, इथं हे नाही, असं असं नाव टाका, ठीक आहे. पण काही गरज पडत नाहीत. एकदा झाल्यानंतर, एकदा तुम्ही DCPS वगैरे सर्व अकाउंट काढले, सर्व झालं, तुम्हाला परत कोणी डॉक्युमेंट मागत नाही, कोणी डॉक्युमेंट बघत नाही. जे काही तुम्हाला द्यायचे तुम्ही स्वतः भरून देतात. मग भरून देताना तर तुम्ही बरोबर स्पेलिंगच भरून देताल ना कुठल्याही फॉर्ममध्ये. तर तुम्ही मग डॉक्युमेंटवर तुमच्या काय होती ते परत कोणीच डॉक्युमेंट बघत नाही कधी. त्याच्यामुळे एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, नंतर काही बदलण्याची गरज नाही. ते ठीक आहे, तुम्हाला बदलायचे, चेंज करायचे, करू शकता तुम्ही, तुमचं पर्सनल ओपिनियन. पण तसं काही कंपल्सरी नाही, ते तुमच्यावर आहे. बदलायचं असेल तर बदलू शकता, ठीक आहे. तर बाकी काही क्वेश्चन होते पण ते मोस्टली रिपीटेड क्वेश्चन होते, त्याच्यामुळे मी काही ते ॲड केले नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता ऑलमोस्ट सर्व क्वेश्चनचे झालेले आहेत आन्सर. आता जर वाटलं इथून पुढे की काही क्वेश्चन असे आहेत की जे समजा काही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे मेन्शन नाहीत, तर पुढला व्हिडिओ वगैरे मी बनवेन. नाही तर ऑलमोस्ट मला वाटत नाही की आता काही राहिले असतील, डाऊट्स ऑलमोस्ट क्लिअर झाले असतील. जर असतील काही तर बनवेल मी पुढला, नाही तर नाही, ठीक आहे. तरी काही असतील याच्या व्यतिरिक्त डाऊट तर मग कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा.